मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आपण आता जगामध्ये जे काय वातावरण सगळं बदलतं आहे, एल निनो वगैरे असे शब्द ऐकतोय आपण. कुठे कॅलिफोर्नियामध्ये आग लागली आहे, झाडांना आग लागलेली आहे, मोठे मोठे सेलिब्रिटीज, माणसांची एवढी टेक्नॉलॉजी कमी पडते आहे. तर हे सगळं घडतंच आहे. आता मी परत एकदा तुम्हाला पुण्यात आणतो. पुण्यामध्ये जे आहे तर तुम्हाला लक्षात येते की बाहेरच्या जगात जे होते ते पुण्यामध्ये जो होतं इतकं टेम्परेचर वाढतं आहे, आता पाऊस पुढे ढकलला जातो आहे वगैरे वगैरे. माझा मुद्दा हा आहे की जे एन्व्हायरमेंट किंवा म्हणजे आपल्या जगामध्ये आपल्याला जे निसर्गानं जे सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक घटक आहे ते म्हणजे झाडं. तर ही झाडं जी आहेत त्याच्या संदर्भात मी आज बोलणार आहे. पुणे, झाडं आणि महानगरपालिका. म्हणजे महानगरपालिका ही अथॉरिटी आहे की हे सगळं डिसाईड करते की काय करायचं, कसं करायचं. तर ते झाडांच्या बाबतीतसुद्धा ते लागू होतं. तर हे महानगरपालिका आणि निसर्ग याच्यामध्ये आज एक व्यक्ती अशी आहे जी आपल्यासमोर आलेली आहे की महानगरपालिका ते विकासाच्या नावाखाली कधी कधी निसर्गावर अन्याय करते, माणसावरचा अन्याय करते. तर त्यातली झाडं तोडण्याच्या बाबतीत महानगरपालिका काही काही गोष्टी करते आहे. आणि या निसर्गाचा ऱ्हास असं म्हणता येईल आणि महानगरपालिका यांच्यामध्ये एक व्यक्ती आलेली आहे, अमित सिंग. तर अमित सिंग ही जी व्यक्ती आहे तर आपण त्यांच्याकडनं हे काय नक्की म्हणजे झाडं जी तोडतायत ती का तोडतायत, ते कसे थांबवता येईल आणि नक्की म्हणजे काय ह्याच्यामध्ये काय सोल्युशन्सवर पाहिजे. जर अगदी ते विकास म्हणतात, काहीतरी समजा मेट्रो करतात वगैरे, तर त्याचं काहीतरी उत्तरही हवं आहे आपल्याला तेही टाळायचं नाही आहे. तर आज आपण अमित सिंग यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, हे झाडतोड आणि त्याच्यावरचे काही पर्याय. तर अमित सिंग सर, आपण TV10मध्ये आल्याबद्दल तुमचे अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये आलेले आहात, त्याबद्दल अतिशय आभार पुणेकर नागरिकांतर्फे. पहिला माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे, आमच्या प्रेक्षकांना कळायचं आहे, अमित सिंग क्या है, ये कौन है, इनके बारे में हमको शॉर्ट में झाडाशी संबंधित, निसर्गाशी संबंधित प्लीज सर. अमित सिंग एक बिझनेसमॅन होता जो नंतर जग फिरस्ता झाला. तो जाऊन साऊथ पोलवरती पाय ठेवून आला. मग त्यांनी अख्ख्या अँडीजच्या चेनला, साऊथ पोलला गेले. अँडीजचं चेन सर्कम म्हणजे आपण ज्याला म्हणतो पूर्णपणे ट्रॅव्हल्स केला आहे. मग अलास्का रेंज झालं. असे 33 एक्सपिडिशन जगात नेले. 6 वेळेस आर्टिक सर्कल क्रॉस झालो. आफ्रिकेची भ्रमंती केली, ऑस्ट्रेलियाची केली. असे 70% जग पाहून आल्यानंतर आणि 250 गोते केल्यानंतर मग अमित सिंगला लक्षात आलं की आपल्या पुणे शहरात झाडतोड खूप जास्त होतं. काय करावं आता. जर हे झाडतोड अशी कायम राहिली तर पुणे शहराचं तापमान 50 डिग्रीपर्यंत पोहोचेल. आणि 55-56 डिग्रीला कॉक्रोचही जगू शकत नाही. बरोबर आहे. तर 50 डिग्रीला आपली शेती पण संपेल आणि माणसंही संपतील. तर आता ते होऊ नये म्हणून आपल्याला सगळ्यात मोठं आपल्याकडे जे वेपन आहे किंवा जी टेक्नॉलॉजी आहे ते निसर्गाने देण दिलेली झाड आहे. आणि ती जर आपण काढून टाकली किंवा ते निसर्गाचं ओरबाडून आपण हे जे काही विकास करतोय ते जर केलं तर खूप भयान परिस्थिती होती. आणि जे आपल्याला त्याचे जे आपण म्हणतो ना की पाळण्यात मुलाचे पाय बघूनच आपल्याला दिसतात, तर ते पदचिन्ह दिसतात जसे म्हणतो. तर तशा प्रकारचे हा आता सिग्नल्स आहेत जे आता हे घडत आहे. 100 मिलीमीटरचा पाऊस येतोय. 2019 साली सगळ्यात पहिलं 100 मिलीमीटरचा पाऊस आला. मग पूर परिस्थिती तयार झाली. 88,000 लोकांना इव्हॅक्युएट करावं लागलं. 29 पुण्याचं सांगतो, 2019चं सांगतो. आणि 2019च्या नंतर तुम्ही बघा ना, कंटिन्युअसली निसर्गाचे प्रकोप प्रत्येक वर्षाला तुम्हाला दिसतच आहेत. म्हणजे 2020 मध्ये तुम्ही लॉकडाऊनमध्ये घरी बंद होता पण तेवढं, पण अतिरिक्त 2021, 22, 23, 24 प्रत्येक वर्षाला 100 मिलीमीटरचे पाऊस पडलेत. प्रत्येक वेळेला तुम्ही आता कार चालवताय का बोट चालवताय अचानक गोंधळतोय. ह्या सगळ्या गोष्टी पुणेकरांबरोबर घडलाय. म्हणजे अक्षरशः जंगली महाराज रोड, FC रोड, जंगली महाराज रोड नदीचं पात्र. ठीक आहे. आणि पुणे एक बेसिन शेप्ड आहे आणि बेसिन मधल्या सगळ्या लोएस्ट पॉइंटला जर तुम्ही जोडलं तर ती नदी आहे. तर हा बेसिन शेप असल्यामुळे आपल्याला पुण्यात नॅचरल ड्रेनेजचा हा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. पण आपण काय चांगल्या पद्धतीचं, पण आपण काय करतो, रस्ता बांधायचा, काय करायचं, सगळे सपाट करा मग रस्ता बांधा. बिल्डिंग बांधायची, काय करायचं, परत कट करा, सपाट करा, मग बिल्डिंग बांधा. असं करत करत आपण हा ड्रेनेज जो नॅचरल ड्रेनेज होता पुण्याचा तेव्हा विस्कडून टाकलाय, पडूनच टाकलाय तो. सर म्हणजे तुम्हाला बरंच काय काय सांगायचं आहे, पण आपण आता त्या मुद्द्यावर येतो. म्हणजे पहिला मुद्दा तर माझ्या लक्षात आला की
बेसिकली आपल्या निसर्गानं पुण्याला चांगलं बेसिन सारखं दिलेलं आहे आणि त्याच्या साधारणतः तिकडनं नदी वाहते वगैरे ते डिस्टर्ब झाले असं तुमचं म्हणणं आहे. हो पूर्ण. दुसरा मुद्दा मी आता येतो की नुकतंच मेट्रो वगैरे किंवा गणेश खिंडच्या इकडनं जे मेट्रो वगैरे जाणार आहे तिथे काहीतरी महानगरपालिकेने झाडं तोडचा प्रस्ताव पुढे केला होता. तर ते नक्की काय आहे सर, त्याचं थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा काय आहे ते आणि कुठं आहे आणि किती झाडं आहे, हे सगळ्याची गोष्टी आम्हाला तुमच्याकडे. झाड हे जे आहे ते पब्लिक प्रॉपर्टी आहे. ओके. का झाड पब्लिक प्रॉपर्टी आहे? कारण की झाड जे प्राणवायू देतं, समजा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये एक झाड होते पण ते जे प्राणवायू देतं ते सगळ्यांना मिळतं. ते जे सॉइल मॉइश्चर तयार करतं ते सगळ्यांना मिळतं. झाड जे ओलावा गारवा तयार करतं ते सगळ्यांना मिळतं. बरोबर आहे. झाड कचऱ्याचं माती करतं ते सगळ्यांचा फायद्याचं असतं. बरोबर. झाड सुवेचं तुम्हाला पूर्ण त्याच्यातले जे काय पोल्युटेड वस्तू असतील ते सगळं काढून इव्हो ट्रान्सपिरेशनच्या माध्यमातून तुम्हाला परत प्युअर वॉटर देतं. हे सगळ्यांच्या फायद्याचं असतं म्हणून झाड पब्लिक प्रॉपर्टी. ओके. म्हणजे झाडाचे मल्टिपल फायदे आहेत आणि ते सगळ्यांना आहे आणि ते झाड म्हणून पब्लिक प्रॉपर्टी. का पब्लिक प्रॉपर्टी? क्लिअर एकदम. आता पब्लिक प्रॉपर्टीचं कोणीतरी कस्टोडियन असलं पाहिजे. बरोबर आहे. ती महापालिका, पीएमसी. ओके. आता महापालिकेची जबाबदारी काय आहे? पब्लिक प्रॉपर्टीच्या ज्या वेळेला मी इजा पोचवतोय त्यावेळेला मला पब्लिक कडनं त्यांची परवानगी घ्यावी लागते. अगदी बरोबर. हे कायद्यात आहे. अगदी. म्हणून महापालिका काय करते, एक नोटीस देते की असं असं अमुक अमुक एवढी एवढी झाडं आहे रस्ते विकासासाठी मला तोडायची आहेत, मला काहीतरी तिथे STP बांधायची म्हणून तोडायचं आहे, मला उचलून ती जमीन कुठल्या तरी पॉलिटिशियनला देऊन टाकायचंय म्हणून झाडं तोडायची. बरोबर आहे. काही उद्देश असतात तर त्यात यू हॅव टू टेक द परमिशन फ्रॉम द पब्लिक. तर नोटीस काढली महापालिकेने की परत आम्ही गणेश खिंड रोडचे झाडं तोडतोय. आम्ही 2021 साली ऑलरेडी ह्या झाड तोडाला विरोध केला होता. 2023 नोटीस कधी काढली ती? 2023 साली आमची एक याचिका गेलेली कोर्टात. 2024ला 17 एप्रिलला कोर्टाने आम्हाला एक जजमेंट दिलेलं आहे हायकोर्टाने. ओके. आता तुम्ही जी काही झाडतोड केली आहे गणेश खिंड रोड मध्ये आता ते थांबवा. जे तुम्ही आतापर्यंत केले ते चूक आहे, आता पुढे करू नका. जे तुम्ही आतापर्यंत केले ते फेट अकम्प्लाय मध्ये धरूया पण पुढे एकही झाड तोडू नका. अशा प्रकारचा 2023ला हायकोर्टाने सांगितलं, निकाल दिलाय आम्हाला. आणि तिथे आम्ही टेक्निकल कमिटी हायकोर्टने नेमणूक केली होती. तर त्या टेक्निकल कमिटीच्या समोर आम्ही एक ऑल्टरनेटिव्ह डिझाईन सवयीने सादर केलं होतं ज्याची कॉपी महापालिकेकडे होती. पण एवढं असून सुद्धा महापालिकेने ठरवली की त्यांना परत रोड वायडनिंग करायची आहे. 36 मीटरचा रोड 45 मीटर पर्यंत न्यायचा आहे आणि 45 मीटरवरती नेऊन परत 529 झाडं तोडायची. तर परत आम्ही 7,000 ऑब्जेक्शन्सची नोंदणी परत केली आणि त्या 7,000 ऑब्जेक्शन्समध्ये प्रामुख्याने आम्ही एवढंच सांगितलं की 45 मीटर जरी तुम्हाला करायचं असेल तर एक ऑल्टरनेटिव्ह डिझाईनच्या पद्धतीने आणि IRCच्या गाईडलाईन्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर एकही झाड तुटणार नाही. दॅट इज इट. दॅट इज द लॉंग अँड शॉर्ट. किती झाडं तोडायची? 529 ट्रीज. 529. येस. ओके. हे कधी त्यांनी प्रस्ताव ठेवला होता? आत्ता ठेवला, या वर्षी 2-3 महिने झालेत. आत्ताच ठेवलाय. ओके. अच्छा. मग तुमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही सिस्टमॅटिकपणे गेला किंवा तुमचे काही सजेशन आहे त्याप्रमाणे गेला तर एकही झाड तोडायची गरज पडत नाही. ओके. इफ यू फॉलो द लॉ एकही झाड तोडायची गरज नाही. ओनली मोटिव्ह असं डिझाईन त्यांना देत आहे की त्यामध्ये तुम्हाला चांगला रस्ताही मिळू शकतो आणि झाडं तोडायची गरज नाही असं तुमचं म्हणणं आहे. मग यावर महानगरपालिकेचं काय म्हणणं होतं? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आम्ही म्हणताय सर, तर हे आम्ही म्हणजे कोण एक्झॅक्टली? चलो PMC नावाची चळवळ आहे. मुख्य त्याचे संस्थापक मी आहे. त्यात आमच्याकडे टोटल 7,000 व्हॉलंटियर्स आहेत. चलो PMC. तुम्ही जन्माला आले, बरोबर आहे, तुमच्या जन्माचा दाखल्यासाठी तुम्ही कुठे जाता? व्हेरी गुड. महानगरपालिका. म्हणून चलो महानगरपालिका. चलो पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. दॅट इज चलो PMC. बरोबर. मग तुमची मृत्यू झाली, मग मृत्यूच्या दाखल्यासाठी कुठे जायचं? बरोबर आहे. रस्ता खराब झाला, ड्रेनेज चोक झाली, कचरा उचलायचा आहे, लाईट गेली, महानगरपालिका. चलो PMC. सो त्या चळवळीचं नाव चलो PMC आहे. नावाचं इतिहास तुम्ही सांगितला. तर मुद्दा असा आहे की 7,000 प्लस मेंबर्स असलेली चलो PMC म्हणून तुमची छान नाव दिलेलं एक आहे. आता ते मुद्द्यावर परत की तुमचं काय इंट्रेक्शन झालं या 529 झाडांचं म्हणजे 7,000 ज्या वेळेला ऑब्जेक्शन गेल्या तर त्याच्यानंतर थोडंसं ते हल्लं बिल्डिंग. त्यांना असं वाटलं नाही काहीतरी आपल्याबरोबर त्या लोकांनी संपर्क साधावा. तर काही माणसं त्यांच्या रोड डिपार्टमेंटमधून आली आणि त्यांच्या लक्षात येत नव्हतं की त्या मेट्रोच्या सगळ्या पिलर्स 36 मीटरला रोड आहेत
त्यांच्या लक्षात येत नव्हतं की ते लँडिंग स्टेशन ज्या काय आहे ते एकदम रस्त्याच्या मध्ये आहे. बरोबर आहे. ऑलरेडी म्हणजे झाडं सोडा, ते पिलरच तुम्ही बांधलेत, ते ऑब्स्ट्रक्शन मेन आहे. तर त्यांच्या लक्षातच ते नव्हतं. काय बात आहे. बरं. आणि त्यांच्या लक्षात ज्या वेळेला ते वेधून आणून दिलं तर मग ते डोकं खाजवायला लागले. मग ते म्हटले नाही साहेब, ते इंजिनिअरिंग कॉलेजच्या चौकात तरी आपल्याला ते वाईड करावं लागणार, तिथली झाडं तरी आपल्याला तोडावं लागणार, की कॉर्नर मोठं करावं लागणार. मी म्हटलं तिथल्या ते यू शेप पिलरचं तुम्ही काय करणार आहे? तर ते म्हटले तिथं पिलर आहे का? मी म्हटलं काम जाऊया. तेही त्यांना माहिती नव्हतं. तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात ज्या वेळेला त्यांच्या निदर्शनात आणून दिलं मग ते म्हटले अरे असं पण आहे का? म्हटलं हो मग असं आहे. मग तुम्ही लोकांनी ह्या अशा पिलर्स रोवलेत रस्त्याच्या मधोमध्ये, त्याच्या तुम्हाला अडचणी होत नाहीये. तो ट्रॅफिकची कैची झाली आहे, फक्त झाडांचं अडचण, पण झाडांचं अडचण नाही. बरं. तुम्हाला सांगतो कडेची म्हणजे त्या संचितीच्या बिल्डिंगचं जो भिंत आहे त्या भिंतीला लागून 2 झाड आहे. म्हणजे त्यांनी ऑलरेडी ऑफसेट वगैरे सोडून, संचिती हॉस्पिटल ऑफसेट सोडून 45 मीटरचं ऑफसेट सोडून भिंत बांधलाय. भिंतीला लगत 2 झाड आहे. तर त्या झाडांनाही तुम्हाला काढायचं का? बापरे. तर तुम्ही मला फुटपाथ देणारच नाही आहात का? म्हणजे ऍज पर IRC तर तुम्ही 7.5 मीटरचं फुटपाथ द्यायला पाहिजे. पण समजा तुम्ही 7.5 मीटरचं नाही दिलं, काहीतरी छोटं फुटपाथ दिलं तर काहीतरी तुम्हाला द्यावं लागणार ना. IRCचा रूल काय सांगा सर? 1/3 ऑफ अ 45 मीटर रोड हॅज टू बी फुटपाथ, एम्युझर्ड झोन अँड ट्री लाईन. आता परत आपल्या 529 झाडांवर ते, तर त्याचं मग महानगरपालिका सगळे ऐकल्यानंतर आपले जे आयुक्त आहेत नवल किशोर राम साहेब, त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं का? त्यांचं काय म्हणणं आहे? झालं इंटरॅक्शन, आणि खूप इंटरेस्टिंग इंटरॅक्शन होतं. कारण की त्यांना त्यांची आर्ग्युमेंट अशी होती की ठीक आहे तुम्ही हे सगळं डिझाईन वगैरे आम्हाला सादर करताय, पण आमची डिझाईन आहे ती डिझाईन सुद्धा एका कुठल्या तरी आर्किटेक्टनीच केली असेल, कारण आमचे आर्किटेक्ट होते त्यावेळेला. तर मग त्यांना मी थोडंसं त्यांच्या निदर्शनात आणून दिलं किंवा त्यांना थोडीशी माहिती दिली की साहेब काय माहिती आहे का, तुमच्या महापालिकेमध्ये नाही का एकही आर्किटेक्ट नाहीये. बरं. अच्छा, इंजिनियर आहेत पण आर्किटेक्ट एकही नाही. माझा प्रश्न परत हा आहे की 529 झाडाचा जो प्रश्न आहे त्या रस्त्याचं जरा डिटेल सांगा. तर संचितीचं चौक ते RBI कॉलेज पर्यंतचा हा रस्ता आहे. अच्छा, असा रस्ता आहे. त्याची विड्थ 36 पासून ते 45 करणार आहे. ठीक. ओके. बरं. मग तुम्ही त्यांना प्लॅनही दिलेले, सजेशनही दिलेले, त्यामध्ये असं सांगितलं की कुठली झाडं तोडायची गरज नाही. 45 मीटर तुमचा 45 मीटरचा तुमचा रोडही मिळेल, सगळं होईल. आणि ते FSIचे जे भांडण आहे ना, ती FSIची जी भांडण आहे वेगळं भांडण आहे, आपण वेगळ्या पद्धतीने फाईट करू. आता पब्लिकसाठी आणखीन एक आणि आम्हाला पडलेला प्रश्न आहे याच्यामध्ये, व्हॉट इज द रोल ऑफ NGT? सो त्याची थोडी माहिती सांगा. NGT म्हणजे काय आहे? NGT was formed by an act of Supreme Court in a way that you see Supreme Court cannot adjudicate in every environmental issue. So they formed a tribunal, a National Green Tribunal, which was given the status of a High Court. National Green Tribunal. And they were supposed to adjudicate on environmental laws. Okay. So the environmental so they are indirectly a part of Supreme Court, formed by Supreme Court. How powerful are they? They are very powerful. मग त्याच्यामध्ये NGT सुमोटो ह्याच्यामध्ये NGT ऍक्च्युअली शिरू शकते, बट आय डोंट नो व्हाय दे डोंट डू इट. आय डोंट नो व्हाय दे डोंट. सो आफ्टर सम पब्लिक और सम सिटीजन टेक द ऑब्जेक्शन और दे पॉइंट इट आउट, ते जर ते दाखवून देतात की असं असं आहे, जसं तुम्ही करताय. जसं फॉर इन्स्टन्स आता तुम्हाला सांगतो, माझी स्टोरी सांगतो एक छोटीशी. मी NGTला गेलो आणि माझ्या 3 प्रेयर्स होत्या. सगळ्यात पहिलं प्रेयर काय होतं की हे पुणे महापालिकेचा जो आयुक्त आहे, ठीक आहे, तो स्वतः ऍप्लिकेशन करतो. म्हणजे 2 मिलिंद जाधव, मला गणेशकिंड रोडवरती 529 झाडं तोडायची, योर्स सिन्सिअरली मिलिंद जाधव, अप्रूव्ड बाय मिलिंद जाधव, टुडे दॅट इज द सिच्युएशन. कारण की हा रोड इंजिनिअरिंगचा चीफ इंजिनियर जो आहे तो महापालिकेच्या आयुक्ताला रिपोर्ट करतो. चेअरमॅन ट्री अथॉरिटी सुद्धा महापालिकेचा आयुक्त आहे. प्रोजेक्ट डिपार्टमेंट सुद्धा आयुक्ताला रिपोर्ट करतो. मग ही एवढी मोठी कटाक्ष आहे, नेमो ज्युडिस कॉजा, म्हणजे तुम्ही खून करताय आणि तुम्ही माफीचे साक्षीदार सुद्धा तुम्हीच आहात आणि जज सुद्धा तुम्हीच आहात. बरं. म्हणजे दिस इज अन एलिगेशन अगेन, एलिगेशन ऑन ऑल द कमिशनर्स, म्हणजे उदाहरणार्थ महेश झगडे सर वगैरे असे होते. Yes, all of them are equally complicit and corrupt, and they have all done nothing to reform the system. बापरे. Whether it is Zagde or Bhosle or it doesn't matter who, they have done nothing to reform the system. Nothing.
They have not said for a single instance that this is not my responsibility. Please give it to somebody because there is a conflict of interest. अच्छा. Clear conflict of interest. बरं. काहीच केलेलं नाही. So NGT refused it, said that it's a constitutional question. We cannot adjudicate. You have to go to a constitutional bench. ओके. It is out of the purview of NGT. सेकंड माझा प्रेयर काय होता की पुण्यात एवढं वृक्ष तोडवतोय तर पुण्याचं तापमान ऑलरेडी 10 डिग्रीने जरी वाढलं हां, बरं. तर आता ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तर तुम्हाला ते डोळे मिटून नाही पाहायचंय त्याच्याकडे तर ती वेगळी बाब आहे. मला याचा कष्ट होतोय. मी पुण्याचा आहे, माझा जन्म पुण्याचा आहे, Very good. मला अख्खं मी पुणेकर मानतो स्वतःला तर मला माझं राष्ट्राशी माझ्या शहराची मला माझ्या राज्याची मला प्रेम आहे I'm म्हणून मला हे कष्ट करून काही करून एनजीटीला हलवायला लागलं. अगदी. सो दे सेड दॅट ओके इफ दॅट इज द केस देन फाईन बट तुम्ही असं अख्ख्या शहराचं झाडतोड तुम्ही थांबवू शकत नाही बरं. कारण की डेव्हलपमेंट NGT म्हणलं. एनजीटी म्हणले. सो एनजीटी सेड दॅट आय कॅनॉट स्टॉप द डेव्हलपमेंट ऑफ पुणे सो दॅट गॉट स्टॉल्ड. देन माय थर्ड प्रेयर वॉज दॅट ह्या ज्या प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे ज्या ज्या प्रकरणी ह्या प्रोजेक्ट मेट्रो असो किंवा ह्या प्रकारे रोड ह्याच्यात प्रचंड एन्व्हायरमेंटचा नाश होतोय. तर ह्या जे काय ऱ्हास होतोय ह्याच्यात हा जो काय नुकसान होतोय आपल्या एन्व्हायरमेंटचा ह्याच्याबद्दलचं काय स्टुडंट अँड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट बी डन. तो एनजीटी सेड अरे प्रोजेक्ट वाईज इफ यू वॉन्ट यू कम टू अस अँड वी विल टॉक अबाउट इट. अच्छा अच्छा So I went to Supreme Court in appeal, अच्छा. and Supreme Court later said that talk to me in particular, Achha. and not in a generic form. Talk to me in particular what can be done. अच्छा. So Supreme Court was shutting that day. So we said that you give us a stay on all tree felling in Pune for 8 to 10 days, ओके. which they agreed and gave us. And then they said that you go to High Court and adjudicate over there. अच्छा. So High Court said, give me an example of what is going on. Achha. So Ganeshkin Road. अच्छा. And that Ganeshkin Road order is that order. ॲज अ सॅम्पल एक्झाम्पल म्हणून तुम्ही पुटअप केलेल्या हायकोर्टामध्ये. हायकोर्टामध्ये and then that order we got which said that okay this damage that you have done is done but now please work on demand measures and not supply measures. तुम्ही काय करताय what are demand measures? You move people not cars not vehicles. अच्छा. You understand? Right. That is a demand measure. Supply is you keep growing the road अच्छा. but you cannot grow unlimited road. नो नो वी हॅव गॉट लिमिटेशन ऑल ओव्हर. Yes. So you cannot build unlimited road. You can build unlimited vehicles but you can't build unlimited road. बरं आता मध्ये आयुक्तांनी असं काहीतरी म्हटलं होतं की लोक काहीतरी जास्त झाडं तोडतात असं म्हणत होते. नाही एवढे नाही मग एवढे म्हणजे हे काय होतं म्हणजे हे काय धूळफेक होती का काय वगैरे. धोकेच आहे कारण की काय माहितीये का मी एक काम करतो तुमचे 2 पाय तोडायचे होते ते तोडत नाही आता तुमचा एक हात एकच पाय. बरं एक मग बघतो. तुम्ही दिस इज व्हॉट इज गोइंग ऑन. अच्छा. म्हणजे हे काय नेगोशिएशन आहे का? पण गरजच नाहीये. गरजच नाहीये. तुम्ही का करताय दिस बिझनेस ऑफ अनलिमिटेड FSI याची गरजच नाहीये. पुण्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये. पुण्यात आपल्याकडे पुणे शहर हे 350 चौरस किलोमीटर आहे आणि पुणे जिल्हा हे 15,642 चौरस किलोमीटर आहे. आपल्याकडे त्यातून 9,000 चौरस किलोमीटर अक्षरशः वाळवंट म्हणजे पडीक जमीन आहे. सो वी हॅव इनफ लँड, वी हॅव इनफ वॉटर, वी हॅव इनफ रिसोर्सेस अँड वी हॅव PMRDA ऑल्सो नाव. असंही नाही की आपल्याकडे ते नाही. तर तुम्ही जगातल्या सगळ्यात भारी आर्किटेक्टला बोलून आणायचं आहे आणि सांगायचं की जरा हे बाबा ये आणि मला प्लॅन कर. हे सगळं प्लॅन करून मला दे. तू किती पैसे घेईल? 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी. पण वर्षाला आपण हे PMRDA नावाच्या जनावरवरती 3,500 कोटी रुपये खर्च करतोय. आणि काय प्लॅनिंग आहे तुम्ही बघा. अच्छा. यू एव्हरीबडी कॅन सी द प्लॅनिंग. बरं आता तेच हे 529 जी झाडं आहेत त्याच्यावर फायनली नवल किशोर रामांनी असं काहीतरी सांगितलं होतं की त्याचे हिअरिंग मी स्वतः घेणार आहे. आय विल बी देअर अँड इट विल बी सॉल्ड. आणि त्यासाठी ते हे सो मागवले होते काहीतरी लास्ट डेट दिली होती ते 12 तारीख काहीतरी दिली होती का? बघा काय माहिती आहे का दे आर व्हेरी स्केअर्ड टू फेस मी. ओके. व्हेरी स्केअर्ड. माझं अजूनही त्यांना ओपन चॅलेंज आहे की त्यांच्या फोरमवरती त्यांच्या व्यासपीठेवरती त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने आम्ही येतो. काय पुण्यातले 2-3 तज्ज्ञ मंडळी आम्ही आहोत आम्ही येतो. त्यांचे कोण तज्ज्ञ आहेत आमच्या समोर घेऊन या आणि ओपन चॅलेंज आहे. आम्ही त्यांना सगळं त्यांचं जे काही खोटं आहे त्यांचं जे काही उघड आहे त्यांचं जे काही लपलेलं आहे ते सगळं आम्ही खोलून दाखवू. You are ready to have a conversation. You are ready to have an open talk of their convenience. Have you kept this all on paper? Yes. You have got everything, whatever you are saying is on paper. On paper. What is their answer? On paper. So there is no answer ना. माझा फोन उचलत नाही तो. बर. ठीक आहे. माझ्या पत्रव्यवहाराला उत्तर देत नाही. बर. आता काय करावं याच्या पुढे? बर.
7,000 ऑब्जेक्शन्स जे आम्ही फाईल केलेत. बरं. 7,000 ऑब्जेक्शन्स मोस्टली आर वन टेम्पलेट. बरं. त्या टेम्पलेटमधनं त्यांनी एक चूक आम्हाला दाखवून द्यावी बरं. किंवा आम्हाला सांगावं की वी आर रिप्लाइंग बॅक टू यू विथ दिस ॲज आर आन्सर. हां बरं आता वेअर इज द आन्सर? नथिंग. तुमचं इंटरॅक्शन तर झालेलं आहे हो. अँड नाव फायनली व्हॉट इज गोइंग टू हॅपन? Finally, now what is happening is that we are going to expose them because we are not going to stop. We will go on. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ते काय करणार? 529 झाडं ते तोडायला घेणार आहेत का आणि ते कधी आणि त्याच्यावर काय झालंय आता? No, Status not a single tree has been broken so far. No, And okay. not a single tree will be broken. Because Okay. we have already submitted an alternative design. 99% I am hoping that good sense will prevail. They will accept the alternative design and work according to that. I am hoping. But if they don't, then we will file that contempt motion. बर म्हणजे आता ते काय उत्तर देत नाहीत पण ते थांबलेले आहेत. हो. हां पण ते किती दिवस थांबलेलं ह्याची तुम्हाला गॅरंटी नाही. नाही गॅरंटी. आणि जर का त्यांनी समजा झाडतोड सुरू केली तर आता पुणेकर सुद्धा संतापलेत. आणि आता काय झालंय माहितीये का, आम्ही त्यांना सातत्याने एक्सपोज करतोय. सातत्याने आम्ही त्यांची जी नियोजन शून्यता आहे, त्यांचं जे दुर्लक्षपणा आहे, त्यांचं जे करप्शन आहे, ह्या सगळ्या गोष्टी जे काय आहे. आणि करप्शन पण 2 प्रकारचे असतात. एक करप्शन आहे की तुम्ही डायरेक्टली पैशाचं देवाणघेवाण काहीतरी करताय. दॅट इज एक ते सोपं आहे, म्हणजे ते आपण सोडून देऊ शकतो. पण मोठं करप्शन काय की तुम्ही तुमचं निसर्ग तुमच्या कामावरती तुम्ही चोरी करत आहात. यू आर नॉट सिन्सिअर टुवर्ड्स युअर वर्क. वा 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 फार छान. म्हणजे सर तुम्ही हे जे म्हणतात ना फार म्हणजे चांगलं सांगितलं. हे मला ह्याच्यावर एक पर्सनल प्रश्न तुम्हाला विचारायचा. आता तुम्ही जे म्हटलात ना की ते तुम्हाला घाबरतात, तर नाही दिस इज फॅक्ट. पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस वेगळे आहेत. मी तुम्हाला सांगतो की त्यांचं हिस्ट्री जर बघितलं, हे जे अधिकारी घाबरतात ना, त्याचबरोबर दे वॉन्ट टू गेट रीड ऑफ दॅट पर्सन. दे हॅव गॉट देअर ओन वे. तर त्याची तुम्हाला म्हणजे हे येऊ शकते की ते तुम्हाला एलिमिनेट करू शकता. ते म्हणजे त्यांच्याकडं सर त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, मॅन पॉवर आहे. मला जर एलिमिनेट केलं आणि मी जे सायन्स, देर आर मेनी वेज. देर मे बी मेनी वेज ना. समबडी लेट अस अज्युम आय एम एलिमिनेटेड टुमॉरो, अमित सिंग इज नॉट देअर, लेट अस अज्युम. मी काय बोलतोय, मी सायन्सची भाषा बोलतोय ना. माझी व्याख्या जी आहे तुम्ही एलिमिनेट करू शकताय का? द पॉइंट इज देअर ओनली. मग तुम्ही ही जे आमच्यावरती लादले जातात हे प्रोजेक्ट, हे आम्ही जे बोलतोय हे तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल, ज्याला कोणाला चुकीचं वाटत असेल तर आम्हाला खोडून काढा. इट्स ॲज सिम्पल. देअर ओन टॅक्टिस. पुढे हे करत नाहीत. आणि सर ह्याच्यामध्ये म्हणजे वी आर कमिंग टू द लास्ट पॉईंट ऑफ इट. आय गॉट द पॉईंट. तर याच्यामध्ये मला महानगरपालिकेची भूमिका कळाली, NGTची भूमिका कळाली, तुमची भूमिका कळाली, नागरिकांचं थोडंसं म्हणजे आता मी तर असं म्हणतो की 7,000 ते तुम्ही बाकीचे सॉ फॉलोअप करताय. आणखीन एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट मी तुम्हाला मुद्दा मी सांगतो, मीडिया. तर मीडियाचा तुमचा ह्या बाबतीतला काय अनुभव आहे आणि त्याच्या बाबतीतलं काय सजेशन आहे सर? थोडक्यात आपल्याला हे करायचं आहे, कारण का मीडियाला सुद्धा म्हणजे मी सुद्धा हे पुढे ते पुटअप करणार आहे. प्लीज. शंड झालेली आहेत मीडिया. That is the only one line that I can tell you. ये तो बहुत शॉर्ट हो गया सर. हाँ तो और क्या बोलो? Can you elaborate a No, bit? this is something that the media should be doing. मला पर्टिक्युलरली म्हणायचं आहे की Why are you doing it? Are you being paid by Sakal? Are you being paid by BBC? Are you being paid by NDTV? You are not being paid by anyone. Why are you doing it? नाही मला तर तुम्ही तर ऍक्च्युअली मला ते मारायचं आवडत नाही. बिकॉज तुम्ही तो जो ब्रॅकेट आहे पत्रकार, त्या ब्रॅकेट मधून तुम्ही बाहेर आलेले आहात म्हणून तुम्हाला हे करायला जमतंय. आणि तुम्हाला दुसरी विसंगती सांगू? बोला प्लीज. पत्रकार नगर नावाचं एक पत्रकार नगर आहे, माहिती? हो, गणेश पुढं 165 झाडं तोडून टावर्स येणार आहेत तिथे. हो सर, ते मी असं म्हणतो की बिचारी पत्रकारांना ते माहीत नसेल. नाही त्यांची जागा आहे ना ती. नाही मला माहिती आहे ही किती मोठी विसंगती. अच्छा, कधीची म्हणजे कधीचं म्हणजे प्रपोजल सुरू आहे. अच्छा, हिअरिंग झाली आहे परवा. हे पत्रकार एवढे लोभी झाले तर हाऊ आर यू गोइंग टू नाउ टेल एनीबडी इन द दिस इज कॉमन पत्रकार ना, पत्रकार नगर मधला. अगदी करेक्ट, अगदी राईट. अगदी तो एवढा लोभी झालाय, त्याला आता FSIचा एवढा आता वाटतोय मला अजून मोठं घर पाहिजे, मोठं घर. अरे तू जे जगतो एवढं चांगल्या रीत्याने, एवढे सुखाने, एवढ्या झाडांमध्ये वेताळ टेकडीच्या कुशीत बसलेला माणूस असतो आणि तुला वाटतं की नाही अजून मला अजून मोठं, अजून
कॉन्क्रीटचं. कॉन्क्रीट हां हा ओके. हा ही नशा आहे. हां नाही मला काय म्हणायचं, मला मी परत दिस इज addiction. Addiction, बरोबर And आहे. somewhere what happens is that the media has also fallen prey to this addiction. बरं. ती मीडियाला वाकायला सांगतात आणि मीडिया रेंगाळत आहे ज्यांच्या समोर. दिस इज मी हा वॉट का प्रश्न विचारला तुम्हाला माहिती आहे का, की आम्हाला जरी मीडिया मानलं तर वी बिकम अ व्हेरी स्मॉल एलिमेंट, तरी वी आर गोइंग टू म्हणजे TV10 इज गोइंग टू डू दॅट ड्युटी शुअरली. हे मी डायरेक्टली असं म्हणणं नवल किशोर राम साहेबांच्या पर्यंत पोहोचवणार मी, की तुम्हाला ते भेटायला बोलवत आहेत. जस्ट लाईक नवल किशोर राम डझंट वॉन्ट टू मीट अस, मीडिया ऑल्सो डझंट वॉन्ट टू मीट अस. हां You tell me, why doesn't media call me me for an interview and no discuss with me ना. तुम्ही येते एबीपी माझा असं तसं रोग ठोक उघडा डोळे बघा नीट वगैरे व्हॉट नॉट, तर ते मलाही बोलवा ना, मी पण येऊन तुमचे डोळे उघडतो थोडेसे. मित्रांनो म्हणजे मी हे असं म्हणतोय की जे काय माझे यूट्यूबर्स पत्रकार मित्र जे आहेत त्यांनी सुद्धा अमित सिंग आणि अमित सिंग सारखे जे सांगतायत पॉईंट सांगतायत तर ते पुढं करावं, लोकांपर्यंत हे पोचत नाही. सर तुम्हाला बोलण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं की तुमचं मला सुद्धा तुम्हाला भरपूर काही सांगायचं आहे. तुमच्याकडे एवढा डेटा आहे, जग फिरलेला आहे. म्हणजे सिंधबाद नंतर माझ्या मते तुम्हीच असाल, 7 सफरीपेक्षा जास्त सफरी तुमच्या झाल्या असतील. तर ते मला सिम्पल करून लोकांसमोर मांडायचं होतं. बऱ्याच वेळा ते काही शॉर्ट फॉर्मसुद्धा लोकांना कळत नाही. तर ही माझी विनंती असणार आहे. सर कमिंग टू द एंड, नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल आणि त्यांनी काय करावं की ज्यानं नवल किशोर राम तुमचं म्हणणं ऐकतील? मला असं वाटतं की 2 तासापैकी 1 तास, प्रत्येक 2 तासापैकी 1 तास तुम्ही सरकारसाठी काम करता. 33% तर तुमचं डायरेक्ट इन्कम टॅक्स कापूनच तुमच्या हातात सॅलरीज येतात. म्हणजे मी माझ्यासारख्या अप्पर मिडल क्लास किंवा मिडल क्लास लोकांना ॲड्रेस करतोय. अनेक लोक आहे जे वंचित आहेत आणि ते आपल्या क्लासिफिकेशनमध्ये बसत नाही, पण त्यांच्याकडनं आपण ती अपेक्षाही करू शकत नाही. जो माणूस झोपडपट्टीत राहतो आणि एका भाकरासाठी भांडत असतो रात्र ते दिवस, तर त्याच्या हातावरती त्याची पोटं आहे, तो नाही करू शकत काही. वी कांट एक्सपेक्ट की त्याच्याकडनं काही मोठं कॉन्ट्रीब्युशन होईल. पण आपल्यासारखी जी माणसं आहेत जे 50% टाईम आपलं जे आहे दॅट इज गोईंग टुवर्ड्स पेइंग टॅक्सेस टू दिस गव्हर्नमेंट. या गव्हर्नमेंटला जर तुम्ही अकाउंटेबिलिटीमध्ये नाही धरल्यानंतर यू आर एक्सपेक्टिंग की ते गव्हर्नमेंट तुम्हाला कधी दे आर गोइंग टू इवन कन्सिडर व्हॉट यू वॉन्ट, कधीच होणार नाही. यू विल नेवर. ते विकसित राष्ट्र जाऊ द्या, तुम्ही विकसनशील राष्ट्रच राहणार. अँड शुड दॅट बी अ रियालिटी. 26,000 कोटी रुपये पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचं बजेटचं. 16,000 पुणे महापालिका, 10,000 कोटी पिंपरी चिंचवड महापालिका, 3,500 कोटी PMRD. म्हणजे 100 कोटी दिवसाला खर्च करणारा हे पुणे जिल्हा आहे. पुणे दीज 2 सिटीज. आणि आमचे विषय काय? रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता आहे. आमचे विषय काय? तर सांडपाणी सगळं नदीत वाहते. आमचे विषय काय? तर वायू प्रदूषण आहे. आमचे विषय काय? की पाणी टँकरने येतं. आमचे विषय काय? ते वीज जाते. 2026 साली 27व्या माळ्यावरती वीज गेले. तिथे आंधोडमध्ये 2-3 दिवस विदाऊट इलेक्ट्रिसिटी लोक आयलंडमध्ये राहिलेली. सो time we start looking at what are the essentials over getting taken for a ride over. मी त्रिपत्री फ्लायओव्हर बांधून देतो, मी मेट्रो करून देतो. साहेब जरा बघा कोण मेट्रो करते, कोणच करत नाही. सो वी डोंट नीड ऑल दीज हाय अँड फॅन्सी projects being sold to us in the name of development and then these people taking home commissions. That is not really any model of development. We need to have a world-class city. Everything should be best in class, should be up to international standards. And we can only do that if we look after our environment and grow our city and build our city to world-class standards. If we become stupid and let them have a field day, यांना जर आपण अकाउंटेबिलिटीला जर धरलं नाही तर कोणीच त्यांना कोणीही प्रश्न विचारणार नाही. So to all my middle class, educated, upper middle class friends, come join me in Chalo PMC. Come. Very good. तर मित्रांनो, आत्ताच तुम्ही पाहिलं की जी व्यक्ती निसर्ग आणि PMC यांच्यामध्ये ठामपणे उभी राहिलेली आहे, तर त्यांचं हे आव्हान आहे की नागरिकांनी थोडा वेळ तर काढावा आणि ह्या लोकांना प्रश्न विचारावे. जर तुम्हाला प्रश्न विचारायचा मार्ग जरी पाहिला असेल तर चलो PMC हा एक मार्ग आहे. तुम्हाला नंबरही सरांनी शेअर केलेला आहे. बिझी असतात ते, त्याचं कन्सल्टेशन करून सुद्धा आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यामध्ये TV10 आमचाही नंबर आम्ही तुम्हाला खाली तुम्हाला लाईनमध्ये तुम्हाला दिसेल, त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मुद्दा हा आहे की
की सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपण आत्ता तरी आपला मुद्दा आहे की 529 झाडं ही आपण ते तोडून द्यायची नाही आहे. एकही झाड तर तोडून ते आपल्याला मिशन पुढचं असणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्या नागरिकांची अमित सिंगला आणि TV10ला सुद्धा गरज आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. थँक्यू. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.